ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय घडत होतं तर प्रोडक्ट एकावर एक डिपेंड आपल्याला तयार करायचे. म्हणजे एक प्रोडक्ट घेतला की दुसरा घेतला गेला पाहिजे, दुसरा घेतला की तिसरा घेतला गेला पाहिजे, तिसरा घेतला की चौथा घेतला गेला पाहिजे, असं हे सगळं लॉजिक होतं. मग त्याच्याप्रमाणे प्रोडक्ट तयार केले गेले. आता पहिला प्रोडक्ट जो आपण तयार केला गेला ते साधं लिक्विड सोप होतं. आता हे लिक्विड सोप जे आहे ते कुठं कुठं वापरलं जातं. लिक्विड सोप म्हणजे काय, मुळात ह्या शब्दाचा अर्थ काय. लिक्विड सोप पाण्यातला साबण. मुळात साबण जेव्हा आपण तयार करतो, साबण आणि पावडर साबण म्हणजे लिक्विड सोप आणि पावडर ह्याच्यामधला फरक काय तर लिक्विड सोप हे पावडरपेक्षा 5 ते 6 पटीने स्ट्रॉंग असतं. कारण पावडरमध्ये सोपस्टोन पावडर टाकलेली असते. सोपस्टोन म्हणजे स्टोन, दगड टाकलेला असतो. त्या दगडाचा कुणालाच उपयोग नसतो, फक्त त्याचं वजन वाढवण्यासाठी आणि त्याला पावडर बनवण्यासाठी ते स्टोन वापरलं जातं. मग त्याच्याऐवजी जर पाणी वापरलं तर ते जास्त स्ट्रॉंग होतं. आणि मटेरियल जे आहे ते पावडरला जेवढं लागतं त्याच्या दुप्पट मटेरियल सोपला लागतं. पण आता इथून पुढे जे काही घडेल ते सगळं लिक्विड फॉर्मेशन मध्येच येणार आहे. एवढे दिवस मग लोकांनी लिक्विड फॉर्मेशन का केलं नाही, अशा मोठ्या मोठ्या कंपन्या का निर्माण झाल्या नाहीत लिक्विड बनवण्यामध्ये. तर त्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता तर ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. जेव्हा आपण एखादी गोष्ट पाठवायची तर त्या बाटल्या पूर्वी अवेलेबल नसायच्या. आता जसं जसं प्लॅस्टिक चालू झालं तसं बाटल्यांचे आपल्याला वेगवेगळे फॉर्म्स मिळायला लागले. त्याला काहीतरी वेगळं चालू झालं, त्याच्यामध्ये मोठा बॉक्स टाकला तर ते फुटेन असं झालं. पण पूर्वी हेच सगळं ग्लासच्या बॉटलमध्ये टाकायचे. म्हणजे जे काच आहे, काचेच्या बाटल्या यायच्या आणि काचेची बाटलीला हँडल विथ केअर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे खूपच काळजीपूर्वक ते न्यावं लागायचं. ते जर असं आदळलं गेलं तर ते सगळं फुटलं. आता ह्याच्यामध्ये पण तसाच प्रॉब्लेम आहे. एखादी बाटली फुटली तर अख्खं सगळं पॅकेजिंग खराब होतं. का तर त्याचं सगळं लिक्विड सगळीकडे लागतं आणि त्या पूर्ण टेम्पोमध्ये पण पूर्ण खराब होतं. म्हणून आपली प्रोडक्ट जे आहेत ते ट्रान्सपोर्टला टाकता येत नाहीत, आपल्याला ट्रान्सपोर्टला देता येत नाहीत. ह्याचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम असा आहे ना की ती लोक नीट हँडल करत नसतात. उचललं फेकून दिलं, उचललं फेकून दिलं, असा तो भाग असतो. मग एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं असतं, एक्झॅक्ट कसं करायचं असतं हे तर कशा पद्धतीनं हे केलं म्हणजे नीट होतं. जसं तुम्ही पॅकेजिंग करत असताना त्याच्यामध्ये तर थोडासा थर्मोकॉल खाली वर घातला तर जेव्हा आदळलं जातं तेव्हा ते आदळायचं जे काही शॉक आहे तो त्या थर्मोकॉल ऑब्झर्व करून घेतो आणि मग त्या बाटलीला इजा पोहोचत नाही. म्हणून शक्यतो पॅकेजिंग करत असताना थर्मोकॉल टाकणं गरजेचं असतं. तर थर्मोकॉलला बंदी आहे, तसे प्लॅस्टिकला पण बंदी आली आणि थर्मोकॉलला पण बंदी आली. बरंच आता प्लॅस्टिकचं बंद होत आलं. ओके, तर आता काय करायचं, कसं करायचं हे गव्हर्नमेंट त्याला सोल्युशन देणारच आहे, त्याशिवाय हे पुढे चालणारच नाहीये. पण जे रिसायकल होतं प्लॅस्टिक, जे रिसायकल होतं म्हणजे आपण एखादं प्लॅस्टिक सपोज 5 लिटरचा कॅन आहे, तो कॅन असा कुठंतरी जमिनीत काढला जात नाहीये. तो काय करतो, तो बायका घेऊन जातात, भंगारमध्ये जातो, तो क्रश होतो, क्रश होऊन परत रिसायकल होऊन त्याचा कॅनच तयार होतो. म्हणजे काय होतं, जेव्हा असं रिसायकलचं आहे त्यावेळी गव्हर्नमेंट त्याला बंदी घालायचं कारणच नाही, कारण ते रिसायकल होतं. पण अशा काही प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ज्या पेटमधल्या आहेत, ज्या हे असं स्क्रॅच केल्यानंतर त्याचा काही फार मोठा उपयोग होत नाही. त्याचा 10, 15, 20 ग्रॅम 25 ग्रॅमच्या बाटल्या असतात. नॉर्मल ही बाटली जी आहे ना ही 34-36 ग्रॅम पर्यंत बाटली आहे. पण ज्या प्यायच्या पाण्याच्या बाटल्या असतात हे 12 ग्रॅम पासून असतात. 10 ग्रॅम, 12 ग्रॅम, 20 ग्रॅम असं त्याच्यावर त्याची किंमत ठरलेली असते. मग सगळ्यात मोठा लिक्विड फॉर्मेशनला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणता होता तर ट्रान्सपोर्टला. मला इथून तिथं पाठवायचं आहे तर मला खूप ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगची खर्च जास्त आहे, कारण त्यासाठी स्पेशल गाडी करून पाठवणं गरजेचं आहे, ट्रान्सपोर्टमध्ये पाठवता येत नाही. ओके, म्हणून एवढे दिवस लिक्विड फॉर्मेशनला खूप मोठ्या कंपन्या तयार झाल्या नाही. ओके, पावडरला तसं नॅशनलाइज कंपनी आहेत, साबणांना तसे नॅशनलाइज कंपनी आहेत. म्हणजे लक्स घेतलं, हिंदुस्तान लिव्हर ही एक कंपनी घेतली तर त्यांचं लक्स आहे, हमाम आहे, असे कितीतरी प्रोडक्ट आहेत. लक्समध्येच 15 फ्लेवर्स आहेत त्यांचे. एक लक्स नाही चालला तर दुसरा लक्स, दुसरा लक्स नाही झाला तर तिसरा लक्स. आता हे लक्स नाव म्हणजे काय तर ह्याला म्हणायचं ब्रँड नेम, ह्याला म्हणायचं ब्रँडिंग. तर त्याला लक्स हे नाव दिलं गेलं. कंपनी ही वेगळी आहे, कंपनी हिंदुस्तान लिव्हरच आहे,
आज हे चाललंय का? आज लक्स चाललाय का? तर लक्स चाललाय. ज्या दिवशी लक्सची जाहिरात बंद होते त्या दिवशी लक्स थांबतो. त्यामुळे ह्या कंपन्यांना डेली जाहिराती द्याव्याच लागतात. त्यामुळे हे ज्या हिंदुस्तान लिव्हर, प्रॉक्टर अँड गॅम्बल ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या कंझ्युमर प्रोडक्टमध्ये आहेत, ह्यांचा ॲडव्हर्टायझिंगचा जो रेट आहे किंवा ॲडव्हर्टायझिंगचं जे टोटल 100% जाहिरातीमधले 65% जाहिराती ज्या आहेत ह्या कंझ्युमर प्रोडक्टच्या असतात. लक्झरियस प्रोडक्टच्या फार कमी असतात जाहिराती. ओके, लक्झरियस प्रोडक्टला तुम्हाला तिथं जाऊन त्याची फीचर्स वगैरे सगळं समजावून सांगावं लागतं. कंझ्युमर प्रोडक्टला तसं होत नाही. कंझ्युमर प्रोडक्ट प्रत्येक वेळी ते कस्टमरला एकदा सांगितलं की ते समजतं आणि तो रिपीट वापरत राहतो, कारण त्याला दररोज वापरायचं आहे. ओके, आता आपण काय तयार केलं गेलं तर मग लिक्विड फॉर्मेशनचे असे प्रोडक्ट तयार केले गेले की ज्या प्रोडक्टना मार्केटमध्ये कुणीच बनवलेले नाहीयेत, जे प्रोडक्ट बनवलेलेच नाहीयेत आणि आपण ते फक्त बनवतोय. असे आपल्याकडे जवळजवळ 14 ते 16 प्रोडक्ट आहेत की जे भारतामध्ये कोणाकडेच नाहीयेत. पूर्ण भारतामध्ये कोणाकडे नाहीयेत. परदेशातला आणि काय आपण सर्च केलेलं नाहीये. पण मुळात जसं गुटखा क्लीनर आहे, गुटख्याचे थुंकलेले डाग काढणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भारतात आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मग हे काढायसाठी काय आहे तर आपल्याकडे आपण ते प्रोडक्ट बनवलेलं आहे. ओके, मग हे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत वेगवेगळ्या स्वरूपात बनवून मार्केटला आपण प्रेझेंट केलेले आहे. आणि हे जे काही हे आहे फीचर्स आहेत आपली, ते त्या कस्टमरला समजेपर्यंत आपल्याला समजून देणं गरजेचं असतं. एखाद्या काउंटरला एखादा माणूस आला आणि त्याला सांगितलं की बाबा तुला हे ड्रेन क्लिनर घरी घेऊन जा आणि वापर, तुला कसं वापरायचं तर जमेल का? नाही जमणार ना. त्याला सांगायला लागेल की बाबा तू बाऊल जिथं तुझं चोकअप आहे तिथपर्यंत ते ने, त्याच्या तिथं टाक, मग ते खालचं जाळत खाली ने. मग प्रत्येकाची शंका येते की नाही ते खाली प्लॅस्टिकचा पाईप आहे, मग तो जळेल का? जर बेसिनचा पाईप असला तर 100% जळणार, पण जर जाड पाईप असेल तर तो जाळणार नाही, कारण त्याच्यामध्ये हेवी केमिकल्स आहेत. कारण ते जाळणारीच केमिकल्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय जातं? लोखंड जातं का? तर लोखंड अजिबात जात नाही. मग सिमेंट जातं का? तर सिमेंट अजिबात जात नाही. मग आपण कमिटमेंट देताना आपली कमिटमेंट चुकीची कधीच बनवायची नाही, आपण चुकीची कधीच द्यायची नाही. कमिटमेंट देताना आपल्याकडे एक गोष्ट कायम स्मरणात ठेवायची, इथं जिओ ह्याच्यामध्ये कधी कोणाला फसवायचं नाही, कधी कोणाकडनं फसवून घ्यायचं नाही. हे मात्र डोक्यात आपल्या फिट ठेवणं गरजेचं आहे. अजिबात फसवायचं नाही आपल्याला, कोणालाच फसवायचं नाही, कारण फसवणुकीचा व्यवसाय अगदी कमी चालतो, फार चालत नाही. त्यामुळे कधीच कोणाला फसवायचं नाही. पण आपल्या जागेला आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे का? तर स्ट्रॉंगच असलं पाहिजे. आपण जे देतोय ते 100 कॅरेट देतोय का? तर 100 कॅरेट देतोय. त्याच्यामध्ये अजिबात काही कमी करत नाही. सोनं द्यायचं तर पूर्ण चकाकी असलेलं सोनं द्यायचं. मग त्याच्यामध्ये थोडंसं 19-20 करून द्यायचंय का? तर अजिबात द्यायचं नाही. त्यामुळे हे तुम्ही इथं देताना पण ते मुळात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण 1 लिटर आहे तर 1 लिटर 1 लिटर 10 ग्रॅम असेल तर आपल्याला चालेल, पण 1 लिटरच्या खाली 980 ग्रॅम असेल, 990 ग्रॅम असेल ते आपल्याला नाही चालणार, कारण चालवायचंच नाही. कस्टमर आपल्याला पैसे पे करतोय. आपण जर त्याला खूप छान पद्धतीनं दिलं तर तो आपल्याला खूप छान पद्धतीनं देणार आहे. कारण हे युनिव्हर्सचा, या जगाचा नियम काय, या पृथ्वीचा नियम काय, ज्या वेगाने चेंडू तुम्ही फेकाल त्याच वेगाने तुमच्याकडे मागे येणार आहे. म्हणजे काय, जसं तुम्ही द्याल तसा कस्टमर तुम्हाला रिफ्लेक्ट होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा हे आहे, सगळ्यात मोठा फंडा आहे. त्यामुळे आपण कोणाला कधी फसवायचं नाही आणि कुणाकडनं फसवून पण घ्यायचं कारण नाहीये. कशासाठी आपण फसवून घेऊ? ओके, आता हे प्रोडक्ट आपण चालू करू. पहिल्यांदा लिक्विड फॉर्मेशन आहेत. लिक्विड फॉर्मेशन मध्ये पॉवर क्लीनर, लिक्विड सोप ग्रेड 1, लिक्विड सोप ग्रेड 2, मल्टीपर्पज क्लीनर, डिश वॉश आणि फ्लोअर क्लीनर, असे किती प्रोडक्ट आहेत टोटल? यात 6 प्रोडक्ट आहेत. ओके, त्याच्यावर नावं पण वर दिली, G11, G12, G13, G14, G15, G16. तर G1 हा कन्सेप्ट काय आहे? तर लिक्विड क्लीनरचा कन्सेप्ट आहे. ओके, G1 हे लिक्विड क्लीनर आहेत सगळे. आता पॉवर क्लीनर जे आहे, तर पॉवर क्लीनर म्हणजे काय? तर हा प्रोडक्ट एक आहे, ह्याच्यामध्ये उपयोग किती वेगवेगळे केले जातात. कपडे धुण्यासाठी वापरला जातो, भांडी घासण्यासाठी वापरला जातो, फरशी साफ करण्यासाठी वापरला जातो, त्यानंतर चोकअप काढण्यासाठी वापरला जातो, कारण ते घसरड असतं. जसं
कारखान्यामध्ये घसरून पडलं जातं तसं ते घसरड असतं, त्यामुळे त्यांनी चोकअप थोड्या प्रमाणावरचं चोकअप काढलं जातं. त्यानंतर संडास साफ करण्यासाठी वापरलं म्हणजे टाइल्स क्लीनर म्हणून वापरलं जातं. त्यानंतर 5 झाले. ओके. आणि काय वापरता येईल? डिशवॉशला नाही मिळणार. डिशवॉशला वापरता येईल. आणि ग्लास क्लिनिंगसाठी. ओके. बाकीचं क्लिनिंग, भिंती वगैरे क्लिनिंग करण्यासाठी. याचे 7 उपयोग आहेत. पण ह्याच्यामध्ये फीचर्स सगळी ऍड केल्यामुळं, सगळ्या गोष्टींची फीचर्स ऍड गेल्यामुळं ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, सपोज मला खूप छान भांडी धुवायची आहेत, तर ह्याने खूप छान भांडी धुतली जातील का? तर नाही धुणार. भांडी धुतली जातील, पण खूप छान धुतली जातील का? नाही. त्याच्यासाठी काय आहे मग? त्याच्यासाठी डिशवॉश. ओके. हे सगळं कॉमन जर तुम्हाला करायचं आहे तर काय आहे? तर पॉवर क्लीनर आहे. 7 उपयोग आहेत त्याचे, पण सगळ्याचं थोडं थोडं फीचर टाकल्यामुळं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त असेल तरी देखील कपडे खूप छान धुतले जाणार आहेत का? तर नाही धुतले जाणार. क्लॉथ क्लिनिंग खूप छान होणार आहे का? तर नाही होणार. पण क्लॉथ क्लिनिंग होईल का? तर 100% होईल. लक्षात घ्या मी काय म्हणतो. क्लॉथ क्लिनिंग होणार का? कपडे धुतले जाणार का? त्यांनी धुतले जाणार, पण कुठले? नॉर्मल असणार आहे. आणि जर ते खूप जास्ती प्रमाणात असेल, जास्ती प्रमाणात डाग असतील तर ते नाही होणार. थोड्या वेळाने शाळेत नाही म्हणजे घेऊन गेलं ते घरी. लिक्विड क्लीनर हा एक साधा दुसरा प्रकार आहे G12. पॉवर क्लीनर समजलं? पॉवर क्लीनर काय आहे? 7 मल्टीपर्पज आहे. आता त्यानंतर आणखी G14 आपला मल्टीपर्पज क्लीनर आहे. आणि हा पण मल्टीपर्पज क्लीनर आहे, पण मल्टी म्हणजे 2 किंवा अधिक, ह्याला मल्टी म्हणायचं. ह्याचे उपयोग 7 आहेत. आणि ह्या मल्टीपर्पज क्लीनर G14 चे 3 उपयोग आहेत: कपडे, भांडी आणि फरशी. एवढ्या 3 साठी मल्टीपर्पज क्लीनर यूज केला जातो. ठीक आहे. पण पहिल्यासाठी काय यूज केला जातो? बाकी सगळ्या फीचर्ससाठी पॉवर क्लीनर यूज केला जातो. आता लिक्विड सोप ग्रेड 1 आणि ग्रेड 2 असे मधले G12 आणि G13 आहे. हे लिक्विड सोप काय आहे? तर हे साधं लिक्विड सोप आहे. हे धड भांडी घासली जात नाहीत, धड लिक्विड होत नाही. म्हणजे सगळं जसं पॉवर क्लीनरची जशी फीचर्स आहेत, पण पॉवर क्लीनरला आपण फीचर्स ऍड तरी करतो, ह्याच्यामध्ये फीचर्स ऍड नाही करत. हे प्लेन लिक्विड सोप असतं. फक्त त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त असतं. लिक्विड सोप 2 ला कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, लिक्विड सोप ग्रेड 1 ला कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. बरोबर आहे. म्हणजे घट्ट पातळ हा जो प्रकार आहे, हा प्रकार तिथे येतो. त्यानंतर आहे G14 जो आहे ना, तो मल्टीपर्पज क्लीनर. कपडे, भांडी आणि फरशी साफ करण्यासाठी